आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विविध मागण्यांकरता प्रांत अधिकारी व तहसीलदारांना निवेदन। शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवून बळीराजास न्याय द्यावा, अध्यक्ष मनसूर चाचा खतीब यांची मागणी। सध्या जत तालुक्यात उष्णतेचं प्रमाण चांगलेच वाढले असून शेतकऱ्यांना पाण्याकरता अनेक समस्यांचं आवाहन महावितरणच्या गलथन कारभारामुळे निर्माण झालं आहे। याच महिन्यात सण वार, अनेक जयंत्या तसेच अनेक लग्नाचे मुहूर्त असल्यानं वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून ग्राहकांना नाहक त्रास या सर्वांवर होत आहे। शैक्षणिक वर्षाची सांगता असल्यानं अनेक परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही याचा अतोनात त्रास सुरू असून महावितरण कार्यालयानं सुरळीत विद्युत पुरवठा करून शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना होत असलेला नाहक त्रास त्वरित थांबवावा अशा आशयाचं निवेदन जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं जतच्या प्रांत व तहसील अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे। या निवेदनात अवकाळी पावसानं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन ही भरपाई अद्याप मिळाली नसल्याचं नमूद करण्यात आलंय। संख येथील अपर तहसील कार्यालयाचा गलथान कारभार सुबकतेनं व्हावा, तसा मैशाळच्या पाड्याचा आवर्तन सर्वत्र सुरू करून विस्तारित मैशाळ योजनेच्या कामाला गती द्यावी असंही या निवेदनात मांडण्यात आलंय। कुंभारी येथील पाझर तलाव फुटून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी व सामग्री यांचं अतोनात नुकसान झालंय। अशा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी यासह अनेक मागण्यांचं लेखी निवेदन तालुका अध्यक्ष मनसूर चाचा खतीब तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी सादर केलंय। यावेळी श्री जालिंदर वनमाने, अमोल कराडे, प्रतापराव शिंदे, शफिक भाई इनामदार, साहेबराव पाटील, सविता जानकर, पीर साहब शेख, BR पाटील, अवधूत कोळी यांसह अनेक पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सौर ऊर्जेचं शेतकऱ्यांनी सहकार्य केले, तर आता मागील त्याला कनेक्शन मिळतच नाही। सौर ऊर्जे घ्या ही एक बाब झाली। तर आमचं म्हणणं आहे, ज्या ठिकाणी 1000 फूट 2000 फूट ज्याच्या पाईपलाईन असतील किंवा बोरवेल खाली असेल तर त्याचं पूर्ण व्होल्टेज येत नाही, आणखी पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही, तर ते कनेक्शन ताबडतोब सुरू झाले पाहिजे। एक ऐच्छिक हा विषय असावा की कोणाला सौर ऊर्जेवर घ्यावं आणि वीज भरायची असेल तर वीज त्याच्याप्रमाणे घ्यावं, हे मागणी आहे। आणि 7 ते 10 पर्यंतचं जे हे आहे, आता काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये यात्रा, उरूस, अमुक तमुक ही जे परंपरा आहे, तर 7 ते 10 पर्यंत लाईनच तुम्ही देणार नसाल तर एका बाजूला शासनाने मध्यंतरीच्या काळामध्ये वीज टंचाई म्हणून वाडी वस्तीवर प्रत्येक गावात वीज मिळावी म्हणून वेगळे ट्रान्सफर निर्माण केले आणि त्या ट्रान्सफरमधनं आपण लाईन देत होतो। परंतु आता मोठ्या प्रमाणात त्यावेळी कोट्याधीश रुपये खर्च केले शासनाने आणि ते आज कुचकामी झालेलो सिंगल वीज तुम्ही द्यायला पाहिजे ना। शेती वाहिनीची बंद आहे ना, हा शेती नाही। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।